श्री गणेशाय नमः. यावर्षी श्रावण पौर्णिमा 8 आणि 9 ऑगस्ट या 2 दिवशी असेल. श्रावण पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:35 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:20 चालेल. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. 9 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असेल, त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. श्रावण पौर्णिमा तिथीला दान, स्नान आणि पूजा यांचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची सावली राहणार नाही, ज्यामुळे सकाळपासूनच राखी बांधता येईल. यावेळी रक्षाबंधन शनिवारी आहे. या दिवशी श्रावण नक्षत्र देखील असेल. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर बिल्वपत्र, पांढरी फुले आणि धतुरा अर्पण करावा. या उपायामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व अडथळे दूर होतात. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो, म्हणून या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी भावाला कुंकवाने तिलक लावून अक्षदा लावाव्या आणि भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी, आनंदासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करावी. श्रावण पौर्णिमेच्या संध्याकाळी घरातील मंदिरात किंवा पूजास्थळी देशी तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरात सकारात्मकता आणि शांती येते. श्रावणी पौर्णिमेला गरजू आणि ब्राह्मणांना अन्न, कपडे, तीळ, तूप, गूळ, दक्षिणा दान करावी. असे केल्याने पितृदोष कमी होतो आणि पुण्यप्राप्तीसोबतच देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदन आणि पिवळे कपडे वापरावे. ओम विष्णवे नमः मंत्राचा जप करावा आणि श्रीहरीला गुळापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करावी. घरातील पूजास्थळी पांढऱ्या कपड्यात तांदळाने भरलेला तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवावा. त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी आणि ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करावा. त्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते. श्रावणी पौर्णिमेला गंगा, यमुना, नर्मदा यांसारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते. जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर गंगाजल शिंपडावे. त्यामुळे आध्यात्मिक शुद्धीकरण, पापांचा नाश आणि मानसिक शांती मिळते. श्रावणी पौर्णिमेला देवांना नारळ अर्पण करावा. ते शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. पौर्णिमेच्या रात्री घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर जाळावा किंवा खडे मीठ ठेवावे असे सांगितले जाते. घरात सुखशांती नांदावी यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि देवाला प्रार्थना करावी. श्रावण पौर्णिमा हिंदू पंचांगानुसार ही श्रावण महिन्याची शेवटची तिथी आहे, जी अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. ही तिथी आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष आहे. त्याचे तपशीलवार आणि सखोल वर्णन शास्त्रामध्ये आढळते, जे सामान्यतः लोकपरंपरामध्ये लपलेले आहे. भविष्य पुराणानुसार असे म्हटले जाते की श्रावण पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि उपवास केल्याने व्यक्तीला 100 यज्ञाचे फळ मिळते. स्कंद पुराणात असे नमूद केले आहे की या दिवशी वेद पुनर्प्राप्त झाले आणि देवगुरु बृहस्पतींनी उपनयन संस्काराद्वारे आपल्या शिष्यांना ब्रह्मविद्येत दीक्षा दिली. गृहसूत्र आणि धर्मसूत्र उपनयनानंतर वेदांचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी श्रावण पौर्णिमा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी खोटे बोलू नये, कटुता, लोभ, अशुद्ध भाषांचा वापर करू नये. त्यामुळे धर्मग्रंथाचा अनादर होतो. पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास नदीत स्नान करावे.
सप्तऋषींना कुश आणि तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते. या दिवशी आपली दैनंदिन कामे आटपून पिंपळाच्या झाडाला काहीतरी गोड अर्पण करावे, धूप दीप दाखवावा आणि तिला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यावे. असे केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. पौर्णिमेच्या दिवशी शिव मंदिरात 1.25 किलो अखंड तांदूळ अर्पण करावे. तिथे जाऊन भोलेनाथांची योग्य प्रकारे पूजा करावी. त्यानंतर दोन्ही हातातील ओंजळीत तांदूळ घ्यावे आणि दोन्ही हातात धरता येईल इतके तांदूळ शिवलिंगावर अर्पण करावे आणि उरलेले तांदूळ मंदिराच्या पुजारी किंवा गरजूंना दान करावे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हा उपाय केल्याने भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद राहतो. भोलेनाथ सर्व आर्थिक अडचणी दूर करतात आणि कार्यक्षेत्रात यश मिळवून देतात. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर मध, कच्चे दूध, बेलाची पाने, शमीपत्रे आणि फळे अर्पण केल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद मिळतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे बनवलेले तोरण लावावे, जेणेकरून घरात शुभ वातावरण राहते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवल्यानंतर साबुदाण्याची खीर बनवावी आणि त्यात साखर घालून ती देवी लक्ष्मीला अर्पण करावी. प्रसाद म्हणून सर्वांना वाटावी आणि आपणही घ्यावी. या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नये. हिंसाचारापासून दूर राहावे. वडीलधाऱ्याचा अपमान करू नये. सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे. पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचे विधान असते. परंतु श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी जल अभिषेकासह भगवान भोलेनाथ यांची पूजा केली जाते. त्यामुळे भक्तांना दुप्पट फळ मिळते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर या दिवशी पंचामृत अर्पण करून शिव परिवाराची पूजा केली तर भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपले सर्व त्रास दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. भगवान शिवाच्या शिवपिंडीवर रुद्र अभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, तर भगवान शिवाला दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व श्रावणी पौर्णिमेला विशेष आहे. या दिवशी देवी लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली. त्यामुळे प्रसन्न होऊन राजा बळीने वामन रूपात पातालोकात उपस्थित असलेल्या भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीसह वैकुंठात पाठवले. म्हणून रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राजा बळीच्या नावाने राखी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींच्या चरणी ठेवावी. त्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी येते. या दिवशी देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी मिसळून स्वस्तिक बनवावे.